त्यामध्ये संसार वृक्षाचं निरूपण करताना निर्बाधित पुरुषोत्तम परब्रह्म परमात्म्याचं सविस्तर वर्णन माऊलीने ज्ञानोबारायानं ओवीच्याद्वारे प्रत्येक जीवाला सहसुख प्राप्तीसाठी करून दिलं. जे रूप उपाधी आहे, जे निरुपाधिक स्वरूप माझं आहे, खरं यथार्थ स्वरूप म्हणतात, त्या यथार्थ स्वरूपाला गीतेच्या माध्यमातून ओवीच्या बोधातून जी बुद्धी आकलन करून घेते आणि ओवीचं ज्ञान आत येतं, बुद्धी सावध होते आणि अज्ञानाचा काळोख जातो, ऐक्याचा अनुभव येतो, तो माझ्याशी समरस होतो. तो पुरुषोत्तम पुरुष मला समजून घेतो, माझं ज्ञान प्राप्त करतो, अज्ञान भाव सोडतो. या बोधानं मनाची उन्नती होती, भगवंताची प्राप्ती होती, वेदाची संपत्ती येते, सुखाला भोगता येतं, दुःख तिथं संपून जातं. ते हृदय ज्ञानमय असतं, कारण तिथलं अज्ञान सखोल संपलेलं असतं, समूळ नाश असतो अज्ञानाचा. म्हणून तिथे ज्ञान अवस्था तयार होते, तो पुरुषोत्तम होतो. त्याचं नाव पुरुषोत्तम पुरुष. हे 15 अध्यायाचा सार सांगितलेला आहे. हे जे ज्ञान प्रत्येक जीवाला नाहीये, म्हणून जीव हे देहाते बुद्धी, जीवनाम बुद्धी, बुद्धीनाम मन. त्या मनाला जगताचा स्पर्श, देहाचा उत्कर्ष मनात ते जडाचं प्रेम आहे, संबंध पण जडाचा आहे, ओळख पण जडाची, व्यवहार पण जडाची. हे सगळं थांबवण्यासाठी ज्ञान. तिथं जडाचा अभाव आहे, खरा प्रेम भाव जागवतो. प्रति ज्ञानमय होते, जागृत म्हणतात, जागृत जागृत. ते कशी होती बघूया. तो यायली माहिती आवाज गेला नाही माहिती. म्यूट पहा कोणा. आणि ओवी नंबर 61 चालतो आपण. 561 ओवीमध्ये जे भगवंताच्या मुखातून निघालेलं ओवीचं निरूपण काय, आणि बुद्धीमध्ये आपला देहभाव कसा समाविष्ट आहे, भगवंताच्या निरूपणामध्ये काय आहे आणि आपल्या अंतःकरणात काय आहे, हे दोघांचं विवेचन करणाऱ्या बुद्धीला ती ईश्वराचं सानिध्य मिळतं. पण शब्दामध्ये मन जेव्हा प्रवाहित होतं, बोध बुद्धीमध्ये स्थगित होतो. बोध आणि बुद्धी याचा संगम म्हणजे ज्ञान. काही काही शब्द सुंदर असतात, मधुर असतात, त्या शब्दातून मनाचं परिवर्तन होतं आणि सुखाला सुरुवात होती, दुःख समूळ नाश होतं आणि भगवंतापाशी मन जातं, आणि ऐकता मन भगवंत होतं. त्याचं नाव पुरुषोत्तम. ओवीचा भावार्थ फार सुंदर असतो, पण ते ओवी आपल्याला कळत नसते, म्हणून थोडं आपल्याला आपली स्थिती आपल्याला संपत नाही. म्हणून ओवी काय आहे सांग बघू. आता 561 वर आपण आलो. आता 15 अध्याय संपत आहे. घेतली या माळा, हाती घेतली या माळा, पेटे सर्व भासाचा कंटाळा, तैसा माझे बोधे टवाळा नागवेतो, तैसा माझे बोधे टवाळा नागवेतो. ज्याप्रमाणे जे रज्जू दोरी पडली होती आणि त्याच्यावर माळेचा भ्रम झाला, फुलाची माळ वाटली, हातात घेतली, पण ती माळेने सरपईने दोरी होती. पण जेव्हा दोरी हाताला लागली, नजरेने पाहताना दोरी भिन्न होती. नीट लक्षात दृष्टांताकडे जेव्हा चित्त जातं, सिद्धांत हातात येतो आणि मन मुक्त होतं. या 3 गोष्टीचं अवलोकन करत राहा. शब्दाने आज म्यूट करायला काय झालं इतकं. हाती घेतली माळा, पेटे सर्प भासाचा कंटाळा. जेव्हा माळ सर्प जेव्हा दोरून भासतो, तर हाताला लागली नसती दोरी, दूर असती दोरी, कळत नाही म्हणून तिथे माळ भासते, सर्प भासतो. पण जेव्हा ती दोरी हातात येते, तर ते माळे नाही, सर्प बी नाही, काहीच नाही. हा सर्प भास होणारा भ्रम निघून जातो किंवा दोरी हातात आल्यावर. दूर असल्यावर भासच आहे,
पण दोरी हाकाळ आल्यावर भास संपतोच आहे. तसं भगवंतापाशी बुद्धी गेल्यावर जगताचा भासच आहे, आणि भगवंताचा बोध आल्यावर जगताचे भासाची निवृत्तीच आहे. दृष्टांताने सिद्धांताचा अनुभव करत जा. दृष्टांत कशासाठी सांगितला, सिद्धांत कसा अवगत करायचा, वृत्ती कशी भगवंतापाशी यायची आणि स्वतःची ओळख कशी करायची, ज्ञानमावस्था कशी भोगायची, वृत्ती कशी जगतातून बाहेर काढायची, आणि खोट्या पदार्थाला कसं त्यागायचं, आणि भगवंताच्या स्पर्शाला कसं भोगायचं, त्याला ज्ञानी महात्मा म्हणायचं. रोज तुमच्यावर पाऊस आहे वेदांताचा. नीट लक्ष करा. काय पुण्य केलं मला माहित नाही. तुम्ही पाणी का वेद काढती समजत नाही मला. उभी कशी पहिली वेळे 15 अध्याय 10 वर्षाखाली सांगितलेला आहे, 12 वर्षाखाली. पण तोच अध्याय आता थैमान घालायलाय. शब्द शब्दातून स्वारस्य उडवायले. हे तुमचं पुण्य आहे. माझं काही नसते तर त्याच्या मागे गेले नाही. पण समजून घ्या, मीठ सांभाळा, बस बाकी काही नाही. फिटे सर्व भासाचा कंटाळा. जेव्हा जेव्हा त्या बुद्धीला अज्ञान होतं आणि जीवाला जगताचं भान होतं, देहाचं ज्ञान होतं, तोपर्यंत भ्रमामध्ये जीव होता. कारण ती भ्रम म्हणजे देहभाव जागा होता. जगत भाव कायम होता आणि शब्दामध्ये विषयामध्ये मन होतं. भगवंतात नव्हतं, त्याला भास म्हणतात. जेव्हा जगताचा अज्ञानाचा बाध होतो तर भास जातो, आता ती परमात्म्याचा स्पर्श अंतःकरणात होतो, तेव्हा ते अंतःकरण ज्ञानमय होतं आणि तिथली अविद्या निघून जाते आणि जीवाशिवाची एकता होऊन ओळख होती आणि ज्ञान स्वरूप परमात्मा मी आहे असं प्रत्यय येतो. तेव्हा जीवात्मा शिवात्मा होतो. असतोच, पण अज्ञानामुळे होतं म्हणावं लागतं. इथे सर्व भासाचा कंटाळा. जेव्हा जो सर्पावर भासलेला रज्जू, दोरीवर भासलेला सर्प, हा भास संपलाय, दोरी हातात आली, तसं ज्ञान हृदयात आलं, जगताचा भास संपला. मला संपवायचं आहे, तुमच्यासाठी थांबते. पुन्हा 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 वाचून दाखवायला 2 दिवसात होते आखे. आज उद्या संपत आहेत 50 होय. पण तसं नाही करत मी. होतच नाही माझ्या तसलं करणं. वाचून दाखवायला 10 मिनिटात काय. जगताचा भास, देहाचा भास, विषयातल्या सुखाच्या भासामध्ये मन जातं आणि नाही त्या सुखाला माझं म्हणतं. विषयात सुख नसताना सुखाकडं त्याची अपेक्षा करतं. पण विषयाचा बाध झाल्यानंतर खरं सुख प्रगटतं. तो ज्ञानी तो भोगतो. संसारी नाही भोगत विषय सुखा वाचून, त्याला माहितच नाही. म्हणून तर संसाराचा परित्याग आहे. साधकाचा इथं उच्चांक आहे. साधकच संसारातून बाहेर येतात, साधकच साध्यापर्यंत जातात आणि साधकच विठ्ठल होतात, संसारी नाही. ते जन्मतात आणि मरतात, पाप पुण्य करतात, कर्माला धरतात, देहाला स्वीकारतात, जगतामध्ये थांबतात आणि जगतात येतात आणि जातात, ते संसारी राहतात. रामकृष्ण हरिताई. साष्टांग उच्च कुटीचा प्राणी आहे, जीव आहे. त्याला फक्त एकच पावले ओलांडायची, आवरणाची. अविद्येचा नाश करण्यासाठी तो जन्मतो आणि भगवंताला जाणून घेऊन भगवंत बनतो. माऊलीच्या ओवीचं ज्ञान घेतो आणि आवरणातून बाहेर येतो. बुद्धीला ब्रह्मस्वरूपाची जागा देतो आणि अंतःकरणातला भगवंता बुद्धीमध्ये प्रगटतो. ते हृदय मंदिर होतं. तो जीवात्मा परमात्मा पांडुरंग होतो. हे ज्ञानाचं फल आहे आमच्या. कुठे बामण नाही, दक्षिण नाही, उद्बत्ती नाही. साष्टांग सद्गुरु माऊली. इथं बामण नाही, उद्बत्ती नाही, ताट नाही, हर नाही, काय नाही, आणि अज्ञान उरत नाही. जीवाला शिवपद प्राप्त होतं, ब्रह्मस्वरूपता येते. दक्षिणा सुद्धा आहे का सांगा? दक्षिणा आहे का सांगा? नाही दक्षिणा. ते मला 1000 द्यायची नाही, सामग्री नाही, होम नाही, अग्नी नाही, तूप नाही, संविधान नाही, काय नाही. पण अविद्या जळल्याशिवाय राहत नाही. त्या होमामध्ये पाप जळत. तिथे यावं लागतं, ते बी करावं लागतं. फुकट मिळत नसतं काही. पण मला वाटतं सगळं फुकट मिळावं. कसं मिळेल फुकट? ते करत करत इकडे यावं लागतं आणि ते स्थिर होऊन ब्रह्मरूपता प्रगट व्हावी लागते, देहरूपता जावी लागते. हा जडभाव संपवावा लागतो, आत्मभाव भोगावा लागतो. वृत्तीला त्यागून त्या भगवंतामध्ये बुद्धीचा प्रवेश होतो. तेव्हा ब्रह्मपद जागृत होत आणि मी स्वरूप आहे हे मनाला कळतं. मन जागृत होतं, अविद्येचा नाश होतो, आत्मप्रकाश होतो.
ओवीच्या ज्ञानानं आनंद तयार होतो आणि भेद निवृत्त होऊन अभेद जागा होतो. तेव्हा ऐक्याचा अनुभव येतो आणि तो साधक साध्यापाशी जाऊन थांबतो, परमार्थ संपतो. जसं दोरी हातात आली, सर्पाचा भास गेला, सर्पाचा भ्रम गेला, भीती पण गेली ना, सर्प आहे म्हणायची. दोरीने काळे सर्पाची भीती तयार केली, दोरीनं अज्ञानानं. दोरीच्या अज्ञानानं सर्पा दिसला, सर्पाची भय झालं, भीती संपली, दोरी हातात आली. भगवंताचं ज्ञान बुद्धी झालं, जन्म मरणाची भीती संपली. जगन जगत भ्रम टाकला बुद्धीने, टवाळा नागवेत. ऐका, खूप सुंदर आहे. तैसे माझ्याने बोधे टवाळा नागवेतो. ज्याला माझा बोध झाला, जगतरूप हे भास झाला आणि तो भासातून बुद्धी बाहेर आली, खोट्या जगतात ती फसली नाही, जगाला आहे म्हणली नाही आणि खोट्याचा बात करून माझ्याकडे आली, ती बुद्धी ब्रह्म झाली. त्याची भीती पण गेली. इकडे दोरी कळाली, सर्पाची भीती गेली. इकडे मी कळालं, जगताची भीती गेली. साष्टांग दंडवत माऊली. लेणे सोनेची जो जाणे. लेणे म्हणजे अलंकार. अलंकार पाहताना सोने म्हणतो तो, अलंकार म्हणत नाही. लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वाहू म्हणे. अलंकाराला खोटं म्हणतो, आकाराला नामाला. चप्पल हार, चपलीचा हार आवडतो बायकाला, चपल्या खायचा हार घ्यायचा. सध्या बंद झालाय का आता, राणी हार. ही राणी म्हण, भूताचं वाहन बाजार, ही राणी असते का आणणारी, आपला काय विषय नाही. मग माऊली सांगतात, तो लेणे पण ते वाहू म्हणे. लेणे पण, ज्या सोन्यातून अलंकार प्रगट झाला, आकार तयार झाला आणि आकार बघताना त्याने नामरूपाचा बात केला, पण त्याला सोनच पाहिलं. कुठं लेण आणि कुठं आकार आहे, कुठं नाव आहे. नाव आकार सगळं बाजूला गेलं, त्यातलं सोनं प्रगट झालं. सोन्याची नजर आली, अलंकार गेला. ब्रह्मस्वरूपाची नजर आली, जगत भाव गेला. आत्मपदाची ओळख झाली, देहभाव संपला. देहभाव जगत भाव, दोन भाव आहेत ना आपल्यामध्ये पक्के मजबूत. हे माझं आणि जगत खरं. मग जगत म्हणजे नामरूप आहे आणि आकार आहे. देह म्हणजे आकार आणि नामरूप आहे. जाड काळ गोर नाजूक दुबलं पतलं सुंदर करू, हे रूप आहे आणि त्याला नाव आहे. जाड भड दिसत नाही, मी आकार आहे. म्हणजे नामरूपाचा बाध होतो आणि लक्षित होतं. सोन्याचा आकार बाधित होतो, नामरूप जातो आणि सोनं हातात येतं. केवळ सोनच आहे, आकार सुटला. केवळ ब्रह्माचं जगत सुटलं, केवळ तोच आहे, देह सुटला. नामामध्ये प्रेम यावं लागतं. संतांच्या भेटीसाठी पुण्य आघात व्हावं लागतं. अज्ञानाला निवृत्त करण्यासाठी जन्मभर श्रवण करावं लागतं. मी कोण कळायला विचार सागर ऐकावं लागतं. देहाचा वाद व्हायला महावाक्याचं ज्ञान घ्यावं लागतं आणि संतांच्या भेटीमध्ये आपलं बुद्धीचा जीवपणा टाकावं लागतं. देहस्थिती त्यागून ब्रह्मभाव जागा करण्यासाठी संतांच्या चरणापाशी राहावं लागतं. त्यांच्या सेवेमध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं. त्यांना प्रेमाने जिंकावं लागतं. त्याच्या बोधात रमावं लागतं. त्याच्या वेदामध्ये नाचावं लागतं आणि त्याला माझं म्हणून त्याचं ज्ञान आपल्यापाशी बांधून द्यावं लागतं. त्याला साधक आणि साधूचं नातं म्हणावं लागतं, नाहीतर नाही. रामकृष्ण. कानामध्ये कुर केलं म्हणजे मोक्ष नसते. येड्याचा बाजार पिशाचा शेजार आहे सगळा. ते मंत्र गुरु येत आणि हे मोक्ष गुरु येते, हे बी आकलं नाही का? कानामध्ये कुर केलं म्हणजे का मोक्ष दिला का तुम्हाला? ना परंपरेचा नाम जप दिलाय. महावाक्याचे बी जप घेता येत नाही त्या बायांना. तुमचं काय कुलदैवत आहे, मग हे नाव घ्या, कारण तो कुळगुरु आहे. ज्या कुलामध्ये ज्याची नामाची दीक्षा भेटती, पण हा मोक्ष गुरु आहे. कटरम बटरम करतात, कशाला बी काय म्हणते. कोणापाशी काय म्हणते हे बी कळलं ना. बाबा एवढा अंधार आहे,
अंधार बी वाटत नाही, नाही वाटत नाही आम्हाला काय करायचं. चला पुन्हा काय मिळतं? कापडच्या मार्केट जाऊन सोनं मागितलं, मिळतं का सोनं? कपड्याच्या चिंध्या चिंध्या, तिथं सोनं भेटत नसतं. मंत्र गुरु वेगळा, मोक्ष गुरु वेगळा. फक्त लिहून ठेवा. कशाला बी काही म्हणायचं, स्वतःलाच कशाला समजायचं. वा वा. वासष्टवरी आपण लेणे सोनेची जो जाणी. लेणे अलंकारला सोनं म्हणतो, अलंकार सुटला. जो लेणे पण ते वाव म्हणे. वाव म्हणजे मिथ्या. जो आकार आहे तो दिसून नाहीये. सोन्या वाचून आकार नाहीये. आकार खोटा आहे, सोनं खरं आहे. जरी ह्याला आकार आहे, जगताला आकार आहे. देवानं पण आकार घेतलाय. कुठं कळते मात येत. देवानं पण आकार घेतला, नाम रूपात आलाय आणि ते कराय का? आहे ती जाते वाटून गप्प बसावं लागतं यामध्ये. आकार जगताने घेतला, आकार देहाने घेतला, ईशाने घेतला, अनुरुणीने घेतला, चराचराने घेतला आणि भगवंताने पण घेतला. देवा तू बी घेतला, तुझा मायेचा आकार, माझा अविद्येचा. चल बोल, काय चूक आहे? तुझं लक्ष, तुझा आधार, माझा आधार एक आहे. आकार जरी भिन्न असले, उपाध्या जरी भिन्न आहेत, तर चैतन्य अभिन्न आहे. पण तू मी दोन कुठे? तू माझ्यावर दोन नाही, मी तुझ्यावर भिन्न नाही. तुझी ओळख झाली मला आता. ऐक्य पाहिजे तुझं. ओळखीनंतर ऐक्य. भेदामध्ये ऐक्य नाही. भेदामध्ये तू मी, भेदामध्ये त्रिपुटी आहे, भेदामध्ये सत्यत्व आहे, भेदामध्ये भ्रम आहे आणि भेदामध्ये अंतरंगता नाही. अभेदामध्ये दोन नाहीये. त्याच्या वाचून काहीच नाहीये. आकार दिसून खरा नाहीये, निराकार वाचून काहीच नाहीये. हे ज्याला कळतं तो मुक्ती वाचून काहीच नाहीये. जातच नाही पर्यंत बुद्धी जाते का? मग सांगा, तू निराकार आहेस. तू माझ्या सोबत आहेस. तुझा माझा अभेद आहे. तुझ्या मी भिन्न नाहीच आहे. तुझ्या समोर आलं तर काय झालं? सांग बरं देवा, तुझ्या भिन्न आहे मी? होऊ शकते मी भिन्न? नमस्कार. भक्तीचा भक्त वेगळाच असतो आणि भेदातला वेगळाच असतो. त्याच्या समोर गेलं, त्याच्या ओळखीनं नमस्कार केला वेगळा असतो. त्याच्या ऐक्यातून बुद्धी जेव्हा त्याच्याकडे जाती तो आनंद त्याला होत असतो, तो मला नाही. जेव्हा भक्तीचा आनंद आपल्याला आहे, पण अभिधामध्ये आनंद त्याला आहे. लेणे म्हणजे दागिने. लेणे सोनेची जो जाणी. अलंकार बघताना केवळ सोने, जगत बघताना केवळ ब्रह्म आहे, देह बघताना केवळ आत्मा आहे. ह्याच्यामध्ये बुद्धीमध्ये जो आत्मभाव असतो आणि भेदाचा साक्षात्कार असतो, भेदाचा नाश असतो, गुरुचा प्रसाद असतो, ज्ञानाचा आविष्कार असतो आणि संताचा प्रसाद असतो, तेव्हा बुद्धीला ब्रह्म साक्षात्कार होतो आणि अभेदात्मक वृत्तीचा व्यवहार होतो आणि त्या ठिकाणी ईश्वराचा साक्षात्कार होऊन दोघाचा ऐक्याचा अनुभव अंतःकरणामध्ये प्रगट होतो. तो त्या ज्ञानी महात्मा बनतो. लेणे पण ते वाव म्हणे. अलंकार वाव म्हणजे मिथ्या आहे. जरी आकार सोन्याने घेतला तर आकारात सोने, सोनं आकार कुठे? जेव्हा आकार मावळला, विकार संपला, निराकार प्रगटला, फक्त सोनं कळालं. फक्त ब्रह्म कळालं. कुठे जगताला आकार आहे, कुठे नामरूप आहे, फक्त तोच आहे. मग आकार पण गेला, विकार पण टाकला, वृत्तीचा वाद झाला, निराकार प्रगट झाला, ब्रह्मपद आलं, बुद्धी ब्रह्मलीन झाली. कुठं आकार आहे, कुठं जगत आहे, कुठं नाम आहे, कुठं रूप आहे, फक्त तोच आहे. तो म्हणाला पण तोच आहे. रामकृष्ण हरिताई. अष्टांग. वाळीला भेद देवी मी जानोनी जाणे देवी. तसं कसं? अलंकार पाहताना सोनं दिसलं, अलंकार आकार दिसला नाही, नामरूप दिसलं नाही, केवळ सोनं दर्शन. तसं मी जानोनी जेणे, ज्यानं मला ब्रह्मस्वरूपाने जाणलं, ऐक्याने जाणलं, व्यापकतेने जाणलं, तो मधरू झाला. त्यानं जगताच्या आकाराला, देहाच्या आकाराला
सोडलं आणि निराकाराला धरलं. ब्रह्मपदावर बुद्धी आली, ऐक्याची जाणीव झाली, बुद्धी बाधित झाली, जगताचा भ्रम गेला, वासनेचा अंत झाला, अज्ञानाचा शेवट केला आणि जीव ब्रह्मपदी आला. जीव ब्रह्मपदी आला. जेव्हा भेद वाढला, अभेद प्रगटला, जगताचा भ्रम गेला, नामरूपाचा बाध झाला, अबाधित परमात्मा प्रगट झाला, मग काय झालं देवा? मग म्हणे सर्व त्याचा चितानंद. मग तो ज्ञानी म्हणतो सगळा मीच आहे, सगळा माझा आविर्भाव आहे, सच्चिदानंदाचा सगळीकडे प्रसार आहे, व्यापकतेचा मला अनुभव आहे, नामरूपाचा माझ्यापाशी बाध आहे, ज्ञानाचा तिथे चमत्कार आहे आणि गुरुचा साक्षात्कार आहे, बोधाचा आविष्कार आहे आणि सुखाचा चमत्कार आहे, अभेदाचा नमस्कार आहे, वेदाचा साक्षात्कार आहे. मग चौकडीचा तिथे आनंद आहे. सर्व तसा चितानंद, मीच एक स्वतः सिद्ध. सगळीकडे आनंद पदच आहे. मी स्वतः स्वयंसिद्ध आहे, सगळा माझाच आविष्कार आहे, सगळा मीच आहे. हे सांगत बसत नाही नाथाला कंटाळा. जो अपने नसी भेदू नेनू निराणी. बघा, जो अपने नसी भेदू नेनू निराणी. तो आपल्या सगळं जगतामध्ये एक सच्चिदानंद पद असं जाणतो, तो ब्रह्मरूप बनतो. त्याला माझ्यावर भिन्न काही दिसतच नाही, कारण काही उरतच नाही, माझ्या भिन्न उरत नाही. नेनोनी जाणी तेनेची सर्व जाणीतले. त्यानं सगळं जाणलं मला. तेनेची सर्व जाणीतले हेही म्हणणे थे कुले असं म्हणता सुद्धा येत नाही. त्यानं सगळं जाणलं म्हणायला तो कुठं उरला माझ्या भिन्न? माझ्या भिन्न काहीच नाही. तर काय जाणलं काय न जाणलं शब्दानं वर्णन करता येत नाही. हे म्हणणे थे कुले थांबलं, जे तया सर्व उरले द्वैत नाही. सगळीकडे तो मी सच्चिदानंद म्हणतो, तो द्वैत उरलं नाही. मग मी जाणलं कशाने म्हणणार? मी सर्व जाणलं ही वृत्ती लागतं, हे ज्ञान आहे, हे शब्दाच्या अंतर्गत त्रिपुटीच्या माध्यमातून आहे. त्रिपुटीचाच बाध झाला, सगळा माझाच आविष्कार झाला, सगळा भेदच मावळला, त्यानं सगळं मला जाणलं असं म्हणायला शब्द कुठं उरला? कारण तो सच्चिदानंद झाला. तर उरले द्वैत नाही. त्याच्यापाशी द्वैत संपलं, अद्वैत भरलं, त्याचा आनंद झोपड आहे असं त्याला ज्ञान झालं. तो माझ्या स्वरूपानं उरला, तो ब्रह्म झाला. म्हणून माझी या भजना, म्हणून त्याचं भजन मला सदा माझं भजन आहे त्याच्याद्वारे. म्हणून माझी या भजना, तो अशा प्रकारे माझी भक्ती करतो, मला बसतो. तो अशा प्रकारे भक्ती करतो, मला बसतो, मला प्राप्त होतो, अभिन्न रूपानं होतो, जगताचा वाद करतो, व्यक्तीला सोडून देतो, वेदातून बाहेर येतो, अभिधात्मक बनतो, स्वरूपरूप होतो आणि सच्चिदानंद बनतो, चौकड मलाच पाहतो, तो खरा मला बसतो. हो माऊली, असं भजन पाहिजे. चला, म्हणून माझी या भजना, तो मला असं भजन, माझी भक्ती करतो, भजन करतो, असं तो मला बसतो. उचित तोची अर्जुना, तोच योग्य आहे मला जाणण्यासाठी, तो जगामध्ये योग्य आहे. उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाच्या. जो जगतामध्ये मला जाणण्यासाठी योगच योग्य ज्ञानी. गगनाला आलिंगन द्यायसाठी गगनच व्हावं लागतं. गगनाला आलिंगन देणारा जगतात दुसरा पदार्थ नाही, गगनच व्हावं लागतं. आकाश, आकाशाला आलिंगन दुसरं आकाशच व्हावं लागतं, तेव्हा त्या आकाशाला आलिंगन देता येतं. तसं मला जाणताना ब्रह्मच व्हावं लागतं, तेव्हा त्याला माझ्यापाशी येता येतं. रामकृष्ण. सागराची पणे अमृतच होणी मिळणे, अमृत जेणे. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागराची पिणे. ऐका, खूप सुंदर आहे. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागराची पणे. क्षीरसागराला आपण उंचार द्यायचा तर शिवसागरासारखा द्यावा लागतो.
क्षीरसागरामध्ये काय काय आहे? हिरे, माणिक, मोती, पाचू, नाना प्रकारचे त्यामध्ये रत्नाने सागरात सांगायला लागते. त्याला उपमा काय द्यायची? त्याचा पाहुणचार कसा करायचा? त्याच्यापाशी रत्न आहे, त्याच्या पोटात हिरे, त्याच्यात माणिक आहेत, पाचू आहेत, नाना प्रकारचे रत्न आहेत. मग दुसरा असेल सागरातलं रत्न काढून त्याला द्यावं लागते. मग सागर जरी नाव असला भिन्न तरी सागर एकच आहे. मग त्याचा पाहुणचार काढे, त्याचे रत्न त्याला द्यावं लागते. तर तशा माझ्या प्राप्तीसाठी माझेच गुण, माझी सत्ता आणि माझी स्तुती भोगावी लागते. अमृताला उपमा द्यायसाठी, अमृताचा पाहुणचार करण्यासाठी, अमृतात मिसळण्यासाठी अमृतच व्हावं लागतं. अमृतामध्ये बुडायचं, अमृतामध्ये मिसळायचं. तर अमृत झालं तर अमृतामध्ये अमृत मिसळतं. अमृतात पाणी मिसळत नाही, दूध मिसळत नाही. अमृतात मिसळायला दुसरं अमृतच व्हावं लागतं. तसं माझ्यामध्ये बुद्धीला यायसाठी ज्ञानामृत घ्यावं लागतं. मिळणे अमृता जेवी 15.5 मिसळावी, ते 15.5ची होवावी. देवी मी झाली संभवे भक्ती माझी, देवी मी झाली संभवे भक्ती माझी. माझ्या प्राप्तीला, माझ्या अभेदात्मक बुद्धीला माझं जाणणं, माझं होणं, मला कळून घेणं, ज्ञान भक्ती देणं, वेदांताची शक्ती घेणं, संतापाशी श्रवण करणं, अध्ययनामध्ये मन येणं, वेदांताची शक्ती घेणं आणि माझ्या प्राप्तीमध्ये माझं मदरूप होणं, त्यालाच म्हणतात मला जाणणं. तोपर्यंत नाही. ह्यालाच म्हणतात माझी प्राप्ती, माझी भक्ती, माझी प्रतीती. माझी प्राप्ती, माझी मुक्ती, माझी ऐक्य स्थिती, माझी प्रतीती. त्यालाच म्हणतात खरी भक्ती, जीवनमुक्ती. जळावे ते 15.5 होवावे. ते शुद्ध सोनं होतं. 10 तोळ्याचे बिस्किट अजून 5 तोळे आणलं. मग पहिलं मी बिस्किट होतं ना, आताचं बिस्किट घाला. त्याच्यामध्ये जर तांब्याचं आणलं, बट्ट्याचं आणलं तर त्याच्यामध्ये प्युअर सोन्यामध्ये सोनं ते सोनं मिसळत नाही. ते म्हणतो हे बट्ट्याचं सोने आणि प्युअर सोने, चांगलं सोनं आणा की तुमच्या पैसे ठेवा, मग एकत्र करून देतो. संत म्हणतात त्याचा बट्टा काढा भेदाचा, विकाराचा, जगतभावाचा, वासनेचा, विषयाचा काढा बट्टा. मग तुमची बुद्धी ते भगवंतात मिसळती. 15.5 काड्या काढून घेतल्या, दिवे लावले, रोज दिवा लावला, तुपाचा, तेलाचा, गौरीच तेलाचा. डबड संपलं, काड्या संपल्या. डबड कुठं डबडा आता उकंड्यावर एवढंच आहे ना. हो माऊली. तेच लोकांच्या हवा टाकते, जा टाकून ये म्हणते, आम्हाला घरी जाऊन काम करायचे म्हणते. घरचं विकून नसतं टाकायला, बाहेरचे त्या बाईला काय करावं आता. तरी बाई जागी होत नाही. डबड धगरी बसते घरा डबडे. चला 15.5 मिसळावे, ते 15.5ची होवावी. शुद्ध झाल्यानंतर शुद्ध सोन्या मिसळता येतात. तसंच आत्मचिंतनानं मन जेव्हा शुद्ध होतं तेव्हा ब्रह्मस्वरूपात मिसळल्या जातं. 15.5 होवावे. देवी मी झाली संभवे भक्ती माझी, देवी मी झाली संभवे. ह्याच्यात आनंद झाल्यानंतर माझी भक्ती खरी होती, त्यावर भक्ती माझी खरी होत नाही असं भगवंत बोलायले. आम्ही नाही, आमच्या कोण भूत ऐकणार आहे? माऊलीचं ऐकतात तुम्ही. देवी मी संभवे भक्ती माझी, माझ्या प्राप्ती होती अज्ञानानंतर. तो माझ्याशी एकरूप होतो अज्ञानानंतर. तो मला जाणतो वेदानंतर. तो मला अनुभवतो मोक्षानंतर. त्याचा माझा भेद असतो का? अनादिकालचा डाग आहे हा. भेदाचा नाश संत करतात, बुद्धीचा बाद ज्ञान करतं आणि आत्मसाक्षात्कार साधू करून देतात. म्हणून त्याला शरण जावं लागतं. देवाच्या आधी साधूला माझं म्हणावं लागतं. देव नंतर बाद मी. साधू आधी साधू भक्ती, मग देवाची भक्ती, मग मनाची तृप्ती, मग परमात्म्याची प्राप्ती.
मग भेदाची निवृत्ती, मग स्वरूपाची प्रतीती, मग जीवनमुक्ती. देवाला बाजूला ठेवायचं, राग संताला माझं म्हणायचं, शिकून तर घ्यायचा. दिवशी आणि होती तैसी गंगा कैसे निवळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे. तैसी मी न होता भक्ती अन्वयो आहे. आता अन्वय व्यतिरेक उद्या घेऊ, मला गडबड आहे. 2 मिनिटात सांगते जेवढं होईल तेवढं. चला. भागा सिंधूशी आणि होती. सिंधू म्हणजे समुद्र, गंगा. माझ्याकडून जर भिन्न असते तर मला मिळाली असते का सागराला? नाही मिळत. ती माझंच रूप आहे. कसं रूप आहे देवा? जेव्हा समुद्रावर पाण्याची वाफ होती आणि ती वाफ गंगेमध्ये पाऊस पडतो आणि ती गंगाचा प्रवाह धावत धावत माझ्याकडे येतो, ते पाणी समुद्राचं असतं, वापरलं जातं, म्हणून ते माझं रूप असतं, पण गुप्त असतं आणि ती वाहताना भिन्न दिसते, पण त्याच्यात पाणी माझंच असतं. भिन्न असेल तर माझ्यात मिसळली नसती, पण गंगा ही माझंच रूप आहे, म्हणून ती धावत 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 वाहत माझ्यापाशी येते. कारण समुद्राच्या पाण्याची वाफ होती आणि ढगात माझं पाणी जातं आणि ते शुद्ध होतं आणि गंगेत जाऊन पडतं आणि ती वाहत वाहत माझ्यात येतं. तसं बुद्धीतला भेद जातो, बोधानं बुद्धी पवित्र होती, अज्ञान निघून जातं, बुद्धी माझ्या स्वरूपाला प्राप्त होती, अभेदात्मक शक्ती येते, जीवन मुक्त हातात येते, सुखाची प्राप्ती होती. ती बुद्धी माझीच असते, माझं स्वरूप जीव आहे, तो माझ्याकडेच येतो. बोधाच्या गंगेत वाहत वाहत तो मला प्राप्त होतो, जीवन मुक्त होतो, दोघांचं ऐक्य होतं. हा माझा अन्वय आहे, व्यतिरेक नाही. सगळा मीच आहे, हा अन्वय आहे. माझ्यात तो भगवंत आहे, तो आत्मा आहे, ते माझं रूप आहे, हे अन्वय भाव आहे. जगत नाही, हा व्यतिरेक भाव आहे. दुसियान होती तसे गंगा कैसे निमिळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे. माझी प्राप्ती नाही तर खरी भक्ती कुठली होती अर्जुना? जेव्हा माझी बुद्धीला प्राप्ती होती ती खरी भक्ती सिद्ध होती. मला दूरची भक्ती काय कामाची? सांग बरं अर्जुना. नाही दे. खरी भक्ती अन्वय. तुझं माझं ऐक्य तू आहे, मी पण तोच आहे. तू खरा सचित आनंद आहे, तो मी आहे, वृत्तीचा बाध आहे, अनुभवाचा साक्षात्कार आहे. तुझा शब्दावरून तुझा आविष्कार आहे. त्रिपुटीवाणी तुझा माझा संबंध आहे. त्रिपुटीच्या उत्पत्तीच्या आधी तू आहेस, मी आहेस. त्रिपुटीचा व्यवहार होताना पण तुम्ही एकच आहेस आणि जगत दिसताना पण ते नाहीच आहे. आणि तुझ्या वाचून काही प्रगट होतच नाहीये. विवर्त माझ्या दृष्टीने जगत दिसताना विवर्ते, तोच बनलाय जगत. विवर्त दृष्टीनं जगतच तो बनलाय. मग तोच बनला तर जगत कुठे आहे? वृत्ती कुठे आहे? व्यवहार कुठे आहे? भेद कुठे आहे? कर्म कुठे आहे? पुण्य पाप कुठे आहे? कुठे आहे? सगळा तर तो आहे. विवर्त पूर्वरूपाचा परित्याग नव्हता, रूपांतर न भान होणं. पूर्वरूपाचित आनंद आहे. रूप वेगळं आहे, आकार नामरूप. नामरूप आलं ना जगत आला, पण नामरूप एकटा ठरलं तोच उरला. नामरूप दिसताना नाहीये, सगळा तोच आहे. अन्वय म्हणतात. जगताचा बाध झाला, परमात्मा साक्षात्कार झाला, बुद्धीचा भेद गेला. तो आहे वृत्ती वाचून शब्दा वाचून. तोच आहे, तोच आहे, तो मीच आहे. तो सुद्धा अनुभवामध्ये शिरला. अनुभव थांबला तेव्हा तुला ऐक्याचा अनुभव सतत आला. अवाच्यपणा जागा झाला, अव्यवहार स्थिती प्रकट झाली, वृत्तीचा वाद झाला, सुखाचा अनुभव आला, भेदाचा नाश झाला, जगताचा भ्रम गेला. परमानंद तो आहे, 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 आहेचा आपण स्थितीचा अनुभव गेला आणि तो सतत राहिला. जगताचा वाद झाला, केवळ तो म्हणाला पण तोच. देहाला मानलं, देह नाहीच. जगताला सत्ता दिली. दृश्य आकार नाम आणि रूप. देह दृश्य नाम आणि रूप. दृश्यामध्ये तो आहे आणि वृत्तीचा बाध आहे. नाम रूप दिसून नाही, त्याच्या वाचून काहीच नाही. तो जगत रूपाने नटला विवर्त. समोर दिसतंय तर भ्रम आहे. दृश्य हे दिसून नाही, दिसताना पण खरं नाही. अधिष्ठाना वाचून प्रगट होत नाही आणि अधिष्ठान जगत रूपाने नटलंय आणि अध्यस्त हे दिसणं हे अध्यस्त आहे. जेव्हा वृत्तीमध्ये जगत हे अध्यस्त सिद्ध होतं
अधिष्ठान प्रगट होतं, जगत भाव मावळतो, परमात्मा कळतो, स्वरूप सिद्ध होतं आणि जगत नाहीस होतं, ब्रह्मभाव जागा होतो, देहभाव संपून जातो, वृत्तीचा वाद होतो, परमात्माचा आविष्कार होतो, ऐक्याचा अनुभव येतो, सिद्धांत घटित होतो, स्वरूप प्रगट होतं आणि जीव हा ब्रह्म होतो. तेव्हा अनुभव त्याचा त्यालाच येतो, तेव्हा अनुभव त्याचा त्यालाच. ताई साष्टांग